जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या वेळी मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं निर्गमित केलेला आहे. काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा या कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या वेळी मतदान किंवा मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबतला महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या वेळी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देण्यात यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत दिनांक 18 मार्च 2014 रोजीच्या संदर्भातील शासन निर्णय अधिक्रमित करून भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्रमांक 66/2023 व क्रमांक दिनांक 17/11/2023 अन्वये देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांच्या मतदान किंवा मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणूक भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. आणि या अनुषंगानं अधिकारी आणि कर्मचारी यांचं पदनाम आणि निवडणूक भत्त्याचा दर जो आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये क्षेत्रीय दंडाधिकारी जे आहेत, झोनल ऑफिसर जे आहेत, त्यांना 1500 रुपये एकत्रित एकदा निवडणूक भत्ता मिळणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतमोजणी पर्यवेक्षक जे आहेत त्यांना प्रत्येक दिवसाकरिता ₹350 निवडणूक भत्त्याचा दर देण्यात आलेला आहे. मतदान अधिकारी जे आहेत किंवा मतमोजणी सहाय्यक जे आहेत त्यांना ₹250 प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ₹200 प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर फिरते व्हिडिओ पथक, व्हिडिओ निरीक्षण पथक, लेखा पथक, नियंत्रण कक्ष व कॉल सेंटरमधील कर्मचारी, प्रसार माध्यमांना प्रमाणपत्र देणारी व देखरेख करणारी यंत्रणा जे आहे, फिरतं पथक जे आहे, स्थिर देखरेख पथक जे आहे, स्टॅटिस्टिक सर्व्हेलन्स टीम, खर्च नियंत्रण सेल यांच्याकरिता वर्ग 1 आणि वर्ग 2 यांच्यासाठी ₹1200 एकत्रित एकदा मिळणार आहेत. याच्यामध्ये जे वर्ग 3 मधले कर्मचारी आहेत त्यांना ₹1000 एकत्रित मिळणार आहेत. वर्ग 4 मध्ये ₹200 प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता मंजूर करण्यात आलेले आहेत. म्हणजे या दरम्यान जे कर्मचारी वर्ग 4 मध्ये असणार आहेत त्यांना ₹200 प्रत्येक दिवसाला मिळणार आहेत किंवा दिवसाच्या भागाकरिता मिळणार आहेत. आयकर निरीक्षक जे आहेत त्यांच्यासाठी ₹1200 मंजूर करण्यात आलेले आहेत. मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक जे आहेत त्यांच्यासाठी 1000 एकत्रित एकदा म्हणजे लमसम मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आहार भत्ता सुद्धा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मिळणार आहे. मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासहित पोलीस अधिकारी, कर्मचारी, मोबाईल पथक, होमगार्ड, वनरक्षक दल, ग्रामरक्षक दल, NCC कॅडेट्स, माजी सैनिक, स्वयंसेवक यांच्याकरिता भोजनाची पाकिटे किंवा सौम्य आहार आणि या दरम्यान भोजनाची पाकिटे किंवा प्रत्येक दिवसाकरिता ₹150 किंवा दिवसाच्या भागाकरिता ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर TA जो आहे TA सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना 100% प्रवास भत्ता, दैनिक भत्ता रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पद्धत 1, पद्धत 2 दिलेली आहे. TA-DAच्या 100% रक्कम एकतर निवडणूक कर्तव्य पूर्ण केल्याच्या 24 तासांच्या आत किंवा आगाऊ मिळणार आहे आणि पद्धत 2 मध्ये TA-DAच्या 80% रक्कम आगाऊ आणि 20% रक्कम निवडणूक पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत मिळणार आहे. मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील वरील तक्त्याप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे भत्त्याचे दर लागू राहणार आहेत.
प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या, मतदानाचं साहित्य ताब्यात घेणाऱ्या, त्याचबरोबर मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ उपस्थित राहणाऱ्या कार्यरत व राखीव अधिकारी कर्मचारी यांना वरील तक्त्यात नमूद केलेल्या दराप्रमाणे निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहणार आहे. आणि हा जो निवडणूक भत्ता असणार आहे तो सार्वत्रिक तसंच निवडणुकांसाठी दिला जाणार आहे. दुर्गम प्रदेशातील मतदान केंद्रावर संबंधित मतदान पथकास पोलिंग ऑफिशियल 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस अगोदर निघावं लागतं. त्या मतदान पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सामान्य दरापेक्षा दुप्पट दरानं निवडणूक भत्ता अनुज्ञेय असणार आहे. निवडणूक भत्त्याव्यतिरिक्त सर्व मतदान केंद्रावर, मतमोजणी केंद्रावर निवडणुकांसंबंधित कामासाठी तैनात मतदान कर्मचाऱ्यांच्यासह पोलीस कर्मचारी, मोबाईल पार्टीमधील कर्मचारी, होमगार्ड, वनरक्षक, ग्रामरक्षक दल, NCC कॅडेट्स, माजी सैनिक, स्वयंसेवक इत्यादीसाठी पॅक केलेले दुपारचं जेवण किंवा हलका अल्पोपहार प्रदान केला जाईल. उपरोक्त पद्धतीनुसार मतदान कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि निवडणूक कामासाठी नियुक्ती केलेले इतर अधिकारी कर्मचारी यांना TADA ची अदा करण्यासंदर्भात प्रकरण परत्वे मूळ विभाग अथवा निवडणूक विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. अधिकारी कर्मचारी यांना प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, TADA देताना तो त्यावेळी अनुज्ञेय असलेल्या दरानं देय होणार आहे. आणि या संदर्भातला खर्च प्रकरण परत्वे मागणी क्रमांक, संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च या लेखाशीर्षाखाली मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे. आणि या अनुषंगानं वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 329 दिनांक 8/4/2024 अन्वये तसेच प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या मान्यतेनं हा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं निवडणूक कर्तव्यार्थ जे कर्मचारी असणार आहेत, लोकसभा, विधानसभा किंवा पोट निवडणुकांच्या अनुषंगानं इलेक्शन ड्युटीवर मतमोजणी करण्याकरता जे कर्मचारी अधिकारी असणार आहेत त्यांचे मानधन भत्ता जो आहे ते दर निश्चित करणारा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागानं निर्गमित केलेला आहे. प्रशिक्षण दरम्यान जे कर्मचारी हजर असणार आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण भत्ता देखील देय असणार आहे, प्रवास भत्ता देय असणार आहे आणि आहार भत्ता जो आहे तो सुद्धा देय असणार आहे. आणि या संदर्भातले सर्व दर जे आहे ते दर निश्चित करणारा सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 18 एप्रिल 2024 रोजीचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांची, निवडणूक ड्युटीवर असणारे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत त्यांच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.